बघा विद्यार्थी मित्रांनो, आज बघणार आपण प्रॅक्टिस सेट, सेकंड प्रॅक्टिस सेट बघू आपण 2.2. आपला जो चॅप्टर चालू आहे रियल नंबर दिसते बेटा? रियल नंबर क्लास 9चा सेकंड. आता बघू प्रॅक्टिस सेट 2.2. ठीक आहे. अतिशय सोपा प्रॅक्टिस सेट आहे बेटा, काहीच नाही. या प्रॅक्टिस सेटमध्ये 3 ते 4 प्रश्न दिलेले आहेत. सोपी प्रॅक्टिस सेट आहे. याच्यात तुम्हाला सांगावं लागतं की हा रॅशनल नंबर आहे का इरॅशनल नंबर आहे. इकडे लक्ष द्या, बंद करा ते. बघा इकडं रॅशनल नंबर और इरॅशनल नंबर हे तुम्हाला थोडंसं ओळखायचं आहे. बघा ठीक आहे. स्टडी करताना आपलं टेक्स्टबुक सोबत ठेवा, त्याच्यासोबत रजिस्टर सोबत ठेवा. ठीक आहे. पेन पेन्सिल काय जे तुम्हाला लागणारे इक्विपमेंट आहेत ते सगळे सोबत ठेवा. ठीक आहे. त्याच्यानुसारच तुम्हाला हे कळणार आहे. तर बघूया. शो दॅट, क्वेश्चन आहे शो दॅट 4√2 इज अन इरॅशनल नंबर. इज अन इरॅशनल नंबर. कसा नंबर आहे बेटा? इरॅशनल नंबर. तर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की खरंच इरॅशनल नंबर आहे का. ठीक आहे. मग ह्या टाईपचे क्वेश्चन कसे करावं लागतात बघा, कन्सिडर करून करावं लागतात. सुरुवातीला त्याला रॅशनल कन्सिडर करायचं, नंतर त्याचे कॉन्ट्रॅडिक्ट्स घ्यायचे म्हणजे त्याचा अपोजिट रिझल्ट, आणि तो अपोजिट रिझल्ट घेतल्यानंतर आपण जी कन्सेप्ट कन्सिडर केलेली आहे ती रॉंग आहे का राईट आहे ती मेन्शन करावं लागेल. मग ती जर रॉंग असेल तर मग हा जो क्वेश्चन तुमचा आहे तो एक्झॅक्टली राईट आहे. याचा अर्थ कळाला. काय करायचं, पहिले त्याला रॅशनल कन्सिडर करा, नंतर त्याचे को प्राईम फॅक्टर्स पाडा. फॅक्टर पाडल्यानंतर ती जी संख्या आहे तुमची, आलेलं जे रिझल्ट आहे ते त्याला तो ऑलरेडी रिझल्ट कसा राहणार आहे, इरॅशनल राहणार. मग तुमचा जो ओपिनियन होता हा टोटली का होता, रॉंग कन्सिडर केलेला होता. कॉन्ट्रॅडिक्ट्स करा, नंतर सांगा की ही संख्या रॅशनल आहे. बघा ठीक आहे. मग आता आपण अज्युम करू. लेट अस अज्युम 4√2 इज अ रॅशनल नंबर. काय अज्युम केलं बेटा मी? हे 4√2 कसे नंबर आहे? रॅशनल नंबर. ठीक आहे. मग रॅशनल नंबर जर हे असतील मग याचे 2 को प्राईम फॅक्टर पाडावे लागतील. ठीक आहे. कारण की रॅशनल नंबरचे आपण काय करतो, आता एक को प्राईम फॅक्टर बनवू. सो वी कॅन फाइंड द को प्राईम इंटीजर. वी कॅन फाइंड काय फाइंड करतोय? को प्राईम इंटीजर. इंटीजर माहिती आहे तुम्हाला? इंटीजर म्हणजे ज्याच्यात पॉझिटिव्ह पण आहे, निगेटिव्ह पण आहे, 0 पण आहेत. को प्राईम इंटीजर डिफाईन केल्यानंतर असे 2 कोणतेही करू शकता. ए बी, एक्स वाय, सी झेड, काय जे तुमच्या मनात आहे ते तुम्ही इंटीजर घेऊ शकता. तर मी ते इंटीजर घेणार बेटा ए अँड बी, बट बी इज नॉट इक्वल टू 0. कंडिशन सुद्धा दिली, कारण की बी जर 0 झालात मग आलेला रिझल्ट तुमचा ऑटोमॅटिकली 0 होऊन जाईल. त्यामुळं आपल्याला बीला 0 कन्सिडर करायचं नाही. ठीक आहे. मग हे कन्सिडर केल्यानंतर आपण जे 2 नंबर जे कन्सिडर केले आहेत, ठीक आहे. मग आता काय पहिली स्टेप काय? पहिले अज्युम करा 4√2, नंतर वी कॅन फाइंड को प्राईम इंटीजर. को प्राईम इंटीजर फाइंड करतोय. कोणकोणते बेटा? ए बी, जे तुम्हाला वाटत असेल एक्स वाय झेड काही घेऊ शकतात. ठीक आहे. मग रॅशनल नंबर कसे लिहिले जातात रे बाळांनो? कसे लिहिले जातात? ए बाय बी ह्या स्वरूपात, राईट? पी बाय क्यूच्या फॉर्मॅटमध्ये. मग ती संख्या कोणती आहे? ते नंबर कोणता आहे? 4√2 रॅशनल आहे असं मी कन्सिडर केलेलं आहे. मग रॅशनल आहे तर कसं लिहायला? ए बाय बी. आता एक काम करू आपण, बोथ साइड टेकिंग स्क्वेअर करू. काय करू? बोथ साइड टेकिंग स्क्वेअर. ज्यावेळेस बोथ साइड टेकिंग स्क्वेअर करणार, काय राहणार बेटा? 4√2चा ज्यावेळेस स्क्वेअर करणार आहे याचा स्क्वेअर करा आणि ए बाय बी चा पण स्क्वेअर करा, म्हणजे रिझल्ट आला 4 स्क्वेअर केल्यानंतर. बघा काय करतोय आपण? स्क्वेअर करा. जर स्क्वेअर दोन्ही मेथडने आपण इक्वेशन सॉल्व्ह करू शकतो. एक तर स्क्वेअर करू शकतात, नाहीतर तुम्ही ॲज इट इज ठेवलं तरी काही अडचण नाही.
चला तुम्हाला एकदम सिंपल मेथड सांगतो मी, दोन्ही मेथड ॲप्लिकेबल आहेत याला. तर बोथ साईड स्क्वेअर करण्यापेक्षा तुम्ही काय करा, या 4ला इकडे घेऊन जावा वाटल्यास. √2a/b डिवायडेड बाय काय 4, म्हणजे हा 4 जो इथं मल्टिपल होता तो आता काय झाला डिवाइड, म्हणजे हा √2 ही संख्या काय आली, तर √2 संख्या आली a/4b. किती आलेली बेटा, a/4b. मग a/4b आहे तर इज अ रॅशनल. कशी संख्या बेटा, इज अ रॅशनल. काय लिहिणार मी, इज अ रॅशनल. ही संख्या कशी बेटा, a/4b मी ही संख्या कशी कन्सिडर केली, ही कन्सिडर केली मी रॅशनल नंबर. मग अँड सो √2 इज अ, मग जर LHS साइड आहे आणि RHS साइड आहे, जर RHS साइड रॅशनल नंबर आहे तर LHS साइड पण काय राहणार बाळांनो, रॅशनलच राहणार. म्हणून अँड सो √2 इज अ रॅशनल नंबर. काय कन्सिडर केलं, रॅशनल नंबर. ठीक आहे. जर बघा काय केलं, सुरुवात काय केली, 4√2 इज इक्वल टू काय बेटा, a/b. कारण की मी याला कन्सिडर केलं की रॅशनल नंबर आहेत. मग √2 हा 4 इकडे गेला, a/4b इज अ रॅशनल, आणि √2 इज अ काय बेटा, मग जर राईट साइड जर a/4b ही रॅशनल संख्या आहे तर √2 सुद्धा काय राहणार बेटा, रॅशनल नंबर. बट द कॉन्ट्रॅडिक्ट्स, बट कंडिशन काय बेटा, बट कॉन्ट्रॅडिक्ट्स म्हणजे अपोजिट, कॉन्ट्रॅडिक्ट्स म्हणजे ही अपोजिट प्रतिक्रिया. ठीक आहे. बट कॉन्ट्रॅडिक्ट्स, परंतु काय सांगते बघा, द फॅक्ट म्हणजे सत्य असं आहे की द फॅक्ट √2 इज अ इरॅशनल नंबर. कसा आहे बेटा, इरॅशनल नंबर. √2 कसा आहे बेटा, इरॅशनल नंबर. कळालं. कारण की तुम्ही कन्सिडर केलं रॅशनल आहे, परंतु त्याचं अपोजिट जर केलं तर एक्झॅक्टली रियालिटीमध्ये √2 ही संख्या कशी आहे, इरॅशनल नंबर आहेत. कशी आहे बेटा, इरॅशनल नंबर. मग आवर अझम्पशन इज रॉंग. आवर अझम्पशन जे तुम्ही अझ्युम केलं, अझम्पशन इज अ रॉंग. आवर अझम्पशन इज काय आलं बेटा, रॉंग. दिसतंय बेटा, इथपर्यंत दिसतंय. आवर अझम्पशन इज काय झालं बेटा, रॉंग. आणि त्याच कारणामुळे तुम्ही सांगू शकता की 4√2 ही जी संख्या आहे, 4√2, देअरफॉर 4√2 इज अ इरॅशनल नंबर. 4√2 इज काय बेटा, इरॅशनल नंबर. इरॅशनल नंबर. 4√2 इज अ इरॅशनल नंबर. क्लिअर. इथं हा तुमचा प्रश्न झाला. काय बेटा परत सांगू, प्रश्न असा होता की शो दॅट 4√2 इज अ इरॅशनल नंबर. हे प्रूव्ह करून दाखवा. मग मी काय केलं, अज्युम केलं की 4√2 ही जी संख्या आहे ही रॅशनल नंबर आहेत. ठीक आहे. नंतर मी फाइंड केलं की याचे जे को प्राईम इंटिजर आहे ते 2 नंबर घेतले, ए अँड काय बी घेतलेत. मग 4√2 इज इक्वल टू a/b. कारण की LHS इज इक्वल टू काय बेटा, RHS. जर RHS ही रॅशनल असेल तर लेफ्ट साइड पण काय राहणार आहे, लेफ्ट साइड पण काय राहणार बेटा, रॅशनलच राहणार. परंतु √2 ही ज्यावेळेस मी रॅशनल संख्या कन्सिडर करतो, बट कॉन्ट्रॅडिक्ट्स आहे, कॉन्ट्रॅडिक्ट्स द फॅक्ट इज √2 इज काय बेटा, इरॅशनल. म्हणून 4√2 सुद्धा ही संख्या कशी राहणार बेटा, इरॅशनल नंबर. क्लिअर झालं. आणि 4ने √2च्या व्हॅल्यूला मल्टिपल केलं तरी हा रिझल्ट काय होणार, कन्सिस्टंट चालूच राहणार. ठीक आहे. म्हणजे ही झाली. दुसरा जो प्रश्न आहे काय बेटा, प्रूव्ह दॅट 3 + √5. प्रूव्ह दॅट काय बेटा, क्वेश्चन जो आहे सेकंड जो क्वेश्चन आहे 3 + √5. 3 + √5 इज अ इरॅशनल नंबर. कसे बेटा, इरॅशनल नंबर. हे सुद्धा तुम्हाला इथं प्रूव्ह करायचंय. ठीक आहे. क्वेश्चन नंबर हा किती आहे बेटा, हा दुसरा प्रश्न आहे. ठीक आहे. टोटल 4च प्रश्न आहे. तर बघूया. प्रूव्ह दॅट 3 + √5. मग सुरुवात करा. लेट अस सांगा तुम्ही, ॲज्युम, लेट अस ॲज्युम. काय ॲज्युम करणार आहे, 3 + √5 इज अ रॅशनल नंबर. काय प्रूव्ह केलं बेटा, काय, रॅशनल नंबर. मग ही संख्या कशी बेटा, रॅशनल नंबर. मग वी कॅन फाइंड काय बेटा, काय फाइंड करता,
कोणतीही दोन संख्या घ्या, वी कॅन फाइंड को प्राइम इंटीजर. काय फाइंड करणार बेटा मी? को प्राइम इंटीजर. कोणते घ्या, ए बाय बीज घेऊ किंवा पी बाय क्यू पण घेऊ शकता, ए बाय बी. बट बी इज नॉट इक्वल टू काय बेटा? 0. बी ची व्हॅल्यू काय नाही राहणार? 0 नाही राहणार. मग लिहा, जर हे रॅशनल आहे तर 3 प्लस रूट 5 इज इक्वल टू ए बाय बी. राईट. इथं कोणाला अडचण नाही. मग 3 प्लस रूट 5 ए बाय बी ही जी संख्या आहेत ह्या अशा पद्धतीने आपण लिहिलीत. मग आता तुम्ही सांगा, हे 3 इथं पॉझिटिव्ह आहे, इकडे काय होणार बेटा? निगेटिव्ह. म्हणजे रूट 5 इज इक्वल टू ए बाय बी मायनस किती झाले बेटा? 3. मग ही पूर्ण संख्या जर मी अशी केलीत, याच्या खाली काहीच नाही म्हणून 1, म्हणजे ए मायनस 3b बाय काय बेटा? बी. मग हा जो पण रिझल्ट येणार ए मायनस 3 बाय बी, तर हा जर रिझल्ट ए मायनस 3 बाय बी इज अ रॅशनल, काय बेटा? इज अ रॅशनल, then so root 5 is also rational number, right? Rational number. Root 5 is a rational number. But contradicts काय? But contradicts लिहा इथं. But contradicts काय? contradiction काय? म्हणजे एक्झॅक्टली याच्या अपोजिट एक्झॅक्टली काय? फॅक्ट काय सांगतंय? But contradicts the fact root 5 is a irrational number. कोणता नंबर बेटा? irrational number. जर irrational number जर असेल तर our assumption is wrong. लिहा, तुम्ही जे assumption केलं होतं ना, assumption काय केलं होतं? is wrong. काय होतं assumption असं केलं होतं बेटा, हे बघा, let us assume 3 plus root 5 is a rational number. म्हणून therefore 3 plus root 5 is a irrational number. कसे नंबर बेटा? irrational number. कसे नंबर राहतील बेटा? irrational number. क्लिअर? काय अडचण कोणाला? कॉन्सेप्ट क्लिअर झाला? प्रूव्ह दॅट करायचं होतं 3 प्लस रूट 5 इज इरॅशनल. मग अगोदर लेट अस अज्युम 3 प्लस रूट 5 इज इरॅशनल नंबर. वी कॅन फाइंड को प्राइम इंटीजर ए अँड बी. बी ची व्हॅल्यू काय नाही पाहिजे? इक्वल टू, नॉट इक्वल टू. मग हे रॅशनल आहे तर रॅशनल कोणत्या फॉर्मॅटमध्ये? ए बाय बीच्या फॉर्मॅटमध्ये. हे 3 पॉझिटिव्ह इकडे येऊन काय झाले? निगेटिव्ह. आणि यांचा येणारा रिझल्ट पण काय राहणार आहे? रॅशनल. मग जर राईट साईड रॅशनल आहे तर लेफ्ट साईड सुद्धा काय राहणार? रॅशनल. म्हणून मी सांगणार ए बाय 3 बाय बीचा हा जो रिझल्ट रॅशनल आहे तर रूट 5 पण काय? रॅशनलच आहे. परंतु कॉन्ट्रॅडिक्ट्स असं सांगतंय की रूट 5 ही व्हॅल्यू इरॅशनल आहे. मग तुम्ही जो ॲझम्पशन केला होता तो काय होता? रॉंग. म्हणून आलेला रिझल्ट काय राहणार आहे? इरॅशनल नंबर. हा झाला क्वेश्चन क्रमांक 2. बऱ्याच जणांना हे अवघड जात असतात. अवघड काहीच नाही बेटा, सगळं सोपंच आहे. ठीक आहे. आता क्वेश्चन बघू आपण. 3 नंबरचा प्रश्न बघू. अतिशय सोपा आहे. 3रा आणि 4था. 3ऱ्या प्रश्नात 2 प्रश्न दिले. रिप्रेझेंट द नंबर. रिप्रेझेंट द नंबर. काय क्वेश्चन बघा. रूट 5 अँड रूट 10. रूट 5 अँड रूट 10 ऑन अ नंबर लाईन. कशावर दाखवा म्हणताय? ऑन अ नंबर लाईन. मग मागच्या वर्षी ज्यावेळेस तुमचा पहिला जो चॅप्टर होता रॅशनल आणि इरॅशनल नंबर क्लास 8 मध्ये शेवटचा प्रॅक्टिस सेट जो होता 4 नंबरचा किंवा 3 नंबर, त्याच्यात तुम्हाला ह्या टाईपचे क्वेश्चन्स आलेले. जर तुम्ही अजून जास्त डिटेलमध्ये जायचं तर त्या व्हिडिओवर 8वीच्या व्हिडिओमध्ये जाऊ शकतात आणि ते बघू शकता. प्लेलिस्टमध्ये व्हिडिओ आहेत, तिथं जाऊन तो शेवटचा प्रॅक्टिस सेट बघू शकता. शेवटचे 15 मिनटं जर बघताय तुम्ही व्हिडिओ तर मी ॲक्च्युली टोटल इक्विपमेंट यूज करून ते क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहे. ठीक आहे. तर आता मी डायरेक्ट सांगणार. आता सांगा रूट 5 म्हणजे रूट 4ची व्हॅल्यू किती असते बेटा? 2. म्हणजे 2च्या पुढेच काढणार. रूट 10 ही व्हॅल्यू कोणाच्या पुढे राहणार आहे? 9च्या पुढे. म्हणजे रूट 9चा स्क्वेअर रूट किती येणार? 3. म्हणजे 3च्या पुढे चला. म्हणजे अशा पद्धतीने एक नंबर लाईन कन्सिडर करा. ठीक आहे. इथून 0 घ्या, इथं 1 घ्या, इथं 2 घ्या, इथं 3 घ्या. ठीक आहे. हां, त्या 3 घ्यायची काही गरज पण नाही. ठीक आहे. मी इथं याला स्टॉप करतोय. मग आता मी काय करणार आहे? स्केल घेतली. स्केलमध्ये 0, 1, 2 अशा पद्धतीने हे मेजरमेंट घेतलं. ठीक आहे. अशा पद्धतीने
कारण की 2 याच्यासाठी घेतलं कारण की ही √5ची जी व्हॅल्यू 2च्या पुढे आहे, म्हणजे √4च्या पुढे आहे, त्याच्यामुळे मी 2 घेतले. ठीक आहे, मग 1 सेंटीमीटरचं मेजरमेंट घेईन आणि इथून असा कर्कटकने हे असं क्रॉस करेल. म्हणजे ज्यावेळेस इथून मी असं पेन्सिल क्रॉस करणार, मग इथून काय करणार मी परपेंडिक्युलर पाडेल. काय पाडणार बेटा? परपेंडिक्युलर. किती डिग्रीमध्ये? 90 डिग्रीमध्ये. राईट. म्हणजे हे जे अंतर आहे हे ट्रायंगल, आता ही मी काय करणार स्केलने जॉईंट करून टाकेन. हा जॉईंट केला ठीक आहे. मग मला ट्रायंगल भेटला. ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल कोणता बेटा? राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल याला ओ नाव द्या, याला ए नाव द्या, याला बी नाव द्या. राईट अँगल ट्रायंगल कोणता आहे? ओ ए बी. मग हा राईट अँगल ट्रायंगल ओ ए बी जर दिला तर ए बी इज परपेंडिक्युलर टू द लाईन, टू द नंबर लाईन. मग त्याच्यावर परपेंडिक्युलर पाडलं. ठीक आहे. देन ओ बी इज इक्वल टू लेंथ ऑफ ओ बी किती राहणार बेटा? 2 युनिट्स. 2 युनिट्स आणि लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू 1 युनिट. ठीक आहे. मग हे दोघं 1 युनिट. मग पायथागोरस यूज करणार आहे. युजिंग काय? पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम यूज केला. पायथागोरस थेरम काय सांगतो? ओ ए चा स्क्वेअर इज इक्वल टू ओ बी चा स्क्वेअर प्लस ए बी चा स्क्वेअर. मग मला सांगा ओ बी स्क्वेअर किती बेटा? इथं दिसतंय बेटा ओ बी स्क्वेअर किती आहे? ओ बी स्क्वेअर आहे तुमचं 2 युनिट्स. 2 चा स्क्वेअर. ए बी किती बेटा? ए बी 1 युनिट्स. 2 चा स्क्वेअर 4, 1 चा स्क्वेअर 1, तर हे रिझल्ट आला 5. मग ओ ए याचा स्क्वेअर रूट 5 आहे, तर बोथ साईड टेकिंग स्क्वेअर रूट. बोथ साईड टेकिंग स्क्वेअर रूट. काय काढतं बेटा? स्क्वेअर रूट. म्हणजे जर बोथ साईड टेकिंग स्क्वेअर रूट जर काढतोय तर ओ ए इज इक्वल टू किती येणार आहे बेटा? ओ ए किती राहणार आहे? √5. किती राहणार आहे? √5. मग आपल्याला जो प्रश्न होता √5 काढायचा होता आणि हे इथं पण √5 आलेला आहे. आणि नंतर ही संख्या तुम्हाला √5 डिस्टन्स. आता काय करणार मी? तुमचा जो कर्कट आहे की इथून जर घेईन आणि अशा पद्धतीने ओढेन. बघा दिसतंय इथं. अशा पद्धतीने ह्यावेळेस हा जो कोण आहे असा येऊन जाईल. म्हणजे इथं जे डिस्टन्स आहे म्हणजे या नंबरला वाटल्या सी द्या. देअरफॉर ओ सी इज इक्वल टू √5 युनिट्स. ठीक आहे. √5 इन ऑन नंबर लाईन्स. कशावर राहणार आहे? नंबर लाईनवर. अशाच पद्धतीने तुम्ही हा पुढचा प्रश्न सुद्धा सॉल्व्ह करू शकतात बाळांनो. हा क्लिअर झाला. हे 8वीलाच आहेत. हां √5 आहे म्हणजे √4च्या पुढची व्हॅल्यू, म्हणून मी काय करणार? बेस 2च्या पुढेच पकडावं लागेल. ठीक आहे. मग हा 2 पकडला, हा 1 युनिट पकडला, 2चा स्क्वेअर करा, 1चा स्क्वेअर 4 + 1 5 √5. आणि नंतर हे मेजरमेंट सरळ काय करायचं? असं सर्कल ड्रॉ करायचं. हे जे अंतर जेवढं आहेत हे अंतर किती आलं बेटा? √5 आलं. तर हे सुद्धा अंतर किती राहणार बेटा? इथून तिथपर्यंत √5 राहणार. ठीक आहे. ओके क्लिअर. ओके नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो किती दाखवायचा बेटा? याच्यातलाच क्वेश्चन क्रमांक हा तुमचा कितवा होता बेटा? हा तिसरा होता आणि तिसऱ्यातला एक पहिला क्वेश्चन होता. आता सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह करून देतो. सेम ॲज इट इज क्वेश्चन्स आहे, काही चेंजेस नाही आहे. खरं म्हणजे तुम्हीच करायला पाहिजे होता क्वेश्चन. हां तर करून देतोय. चला सेकंड क्वेश्चन आहे √10 दाखवायचे आहेत. मग √10 दाखवायचे. नंबर लाईन घ्या. सुरुवात 0, इथं 1 आणि इथं काय 2, नंतर इथं काय 3. मग हे 3 घेतल्यानंतर काय करणार? 1 युनिटचं डिस्टन्स कुठून घेणार बेटा? इथून. ठीक आहे. ज्यावेळेस 1 युनिटचं डिस्टन्स ज्यावेळेस मी इथं हे जेवढं अंतर आहे तेवढंच मी अंतर इथं घेतोय आणि कर्कटकने अशा पद्धतीने मेजरमेंट करेल. राईट. मग हे जे एवढं युनिट आहेत, हे जितकं डिस्टन्स आहे तितकंच हे डिस्टन्स राहणार. राईट. हां मग अशा पद्धतीने मग नंतर मी काय करणार? ह्याच्यावर परपेंडिक्युलर पाडणार. राईट. हे काय दिसतंय रे बेटा? परपेंडिक्युलर. काय? हां परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली याच्यावर राईट अँगलमध्ये. ठीक आहे. नंतर कर्कटकमध्ये माप घेईन, पेन्सिल घेईन आणि ही लाईन मी काय करणार? इथून जॉईंट केली. राईट. मग जॉईंट केल्यानंतर इथं मी सेंटर ठेवेन आणि अशा पद्धतीने सर्कल ड्रॉ करणार. राईट. मग हे जे अंतर आहे हे बघावं लागेल. तर हे अंतर सुद्धा याला ओ नाव दिलं, याला मी काय नाव देऊ? ए देतो आणि याला बी नाव देतो आणि हे काय रेडियस पूर्ण ओढली तर काय सी नाव देतो. मग सेम राईट अँगल
राईट अँगल ट्रायंगल कोणता आहे? राईट अँगल ट्रायंगल कोणता आहे बेटा? ओ ए बी. ठीक आहे. हां, मग याच्यावर ए बी इज परपेंडिक्युलर टू नंबर लाईन एल. लाईन कोणती बेटा? एल. ठीक आहे. मग ए बी इज परपेंडिक्युलर झाली. नंतर लेंथ ऑफ ओ बी इज इक्वल टू 3 आणि लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू, दिसते बेटा, लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू 1 युनिट युजिंग पायथागोरस थेरम. काय सांगतंय? ओ ए चा स्क्वेअर प्लस ओ बी चा स्क्वेअर प्लस ए बी चा काय? स्क्वेअर. मग यांचे स्क्वेअर केलेत तर ओ बी किती बेटा? 3, 3 चा स्क्वेअर. ए बी किती आहे? 1, 1 चा स्क्वेअर, 3 चा स्क्वेअर, 9 प्लस 1 10, 10चं ओ ए स्क्वेअर 10. तर बोथ साईड टेकिंग स्क्वेअर रूट. बोथ साईड काय करणार आहे? स्क्वेअर रूट. मग स्क्वेअर रूट जर काढलं तर ओ ए बोथ साईड इथं दिसते बेटा. बोथ साईड स्क्वेअर रूट काढल्यानंतर ओ ए स्क्वेअर इज इक्वल टू 10. तर ओ ए इज इक्वल टू किती आलं बेटा? √10. आणि आपल्याला √10च दाखवायची होती. नंतर √10 हे जे अंतर आहे ओ ए, जर अंतर √10 आहेत तर मग ओ सी पण किती राहणार? कारण की लेंथ ऑफ ओ ए इज इक्वल टू काय राहणार? लेंथ ऑफ ओ सी. आणि ओ सी कशी काढली? ओ सी इज अ रेडियस. ओ सी काय? हे काय? रेडियस. ओ ए पण काय आहे? रेडियस. म्हणून हे दोन्ही अंतर काय राहणार बेटा? √10 राहणार. किती राहणार? √10. म्हणून √10 सुद्धा आपण वी कॅन ड्रॉ द √10 ऑन नंबर लाईनवर दाखवता येईल अशा पद्धतीने. ठीक आहे. असं तुम्ही घरी करू शकता राईट अँगल ट्रायंगल. ठीक आहे. आता शेवटचा जो प्रश्न आहे तो अतिशय सोपा आहे. शेवटचा प्रश्न आणि इथं तुमची प्रॅक्टिस सेट कंप्लीट होऊन जाईल. 4th क्वेश्चन शेवटचा अतिशय सोपा आहे. काय विचारलं तुम्हाला? विचारताय की क्वेश्चन राईट एनी 3 नंबर. राईट एनी 3 रॅशनल नंबर. एनी 3 रॅशनल नंबर बिटवीन 2 नंबर. ठीक आहे. मग पहिला क्वेश्चन एक अतिशय सोपा 0.3 अँड 0.5 मध्ये दाखवा. दुसरा प्रश्न आहे -2.3 अँड -2.33. ठीक आहे. तिसरा जो प्रश्न आहे तो आहे 5.2 अँड 5.3. आणि चौथा जो प्रश्न आहे शेवटचा तो आहे -4.5, 0.3 आणि 0.2. ठीक आहे. कोणतेही 2 नंबर तुम्ही दाखवू शकता. सॉरी काय बेटा? -4.5 आणि -4.6 हे नंबर दाखवायचे. काय करायचं? अतिशय सोपं आहे. एक नंबर लाईन काढून घ्या. ठीक आहे. मग इथं जर 0 असेल तर हा पॉईंट आहे 0.3, तर हा पॉईंट आहे 0. ठीक आहे. अशा पद्धतीने नंबर दाखवू शकता. 0.3 आणि इथं काय? 0.5. तुम्ही सांगा कोणकोणते नंबर इथं कोण येणार आहे? इथं तुम्ही दाखवू शकता. इथं दाखवू शकता 0.35 दाखवू शकतात. इथं तुम्ही 0.4 दाखवू शकतात. 45 दाखवू शकतात. कोणतीला? तर आन्सर झालं बघा 0.35, त्याच्यानंतर 0.4 आहे, त्याच्यानंतर 0.45 दाखवू शकतात. ठीक आहे. हा झाला पहिला प्रश्न. दुसरा आहे -2.3 आणि -2.33. तर नंबर लाईनवर अशी नंबर लाईन ड्रॉ करून घ्या. इथं 0 घ्या, मायनस आहे ना. हां, तर इथं 2 आणि नंतर इथं जो नंबर आहे 2.33 समजा. ठीक आहे. 2.3 घ्या आणि इथं जो नंबर आहे हा जो नंबर आहे -2.33, कारण की इकडे मोठे नंबर होत जातात. मग तुम्ही सांगा इथं काय काय राहणार? -2.31 करा. ठीक आहे. 30 करा. हे सगळे नंबर आहेत तुमच्याजवळ, मायनसमध्ये चालू आहे. ठीक आहे. मग इथं तुम्ही कोणता नंबर दाखवू शकतात? इकडे रिव्हर्स चालायचं आहे तर तुम्ही दाखवू शकतात -2.31 दाखवू शकतात, -2.32 दाखवू शकतात.
असे किती नंबर तुम्ही दाखवू शकतात. ठीक आहे. आणि किती नंबर पाहिजे तुम्हाला, 3 नंबर पाहिजेत. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही 2.3 2.31 2.32 अशाच पद्धतीने अजून एखादा नंबर दाखवू शकता. -2.315 हा सुद्धा नंबर तुम्ही दाखवू शकता. ठीक आहे. अशा पद्धतीने कितीही संख्या दाखवू शकता. 2 नंबरमध्ये इन्फायनाईट नंबर असतात. किती नंबर असतात बेटा, कोणत्याही 2 जवळच्या संख्यामध्ये रॅशनल नंबर जर काढायचे तर किती राहणार आहे, इन्फायनाईट. म्हणजे तुम्ही लिहू शकतात -2.31, त्याच्यानंतर -2.315 -2.316 जे वाटेल ते नंबर तुम्ही लिहू शकतात, किंवा -2.32 हा नंबर लिहू शकतात. नंतर आहे 5.2 आणि 5.3 मध्ये कोणकोणते आहे तर खूप सांगा पटापट. 5.21, 5.22, 5.25, 5.270. ठीक आहे. किंवा 5.28 दाखवू शकतात, किंवा 5.29 दाखवू शकतात, किती दाखवू शकतात. 5.3 इन्फायनाईट नंबर असतात, मोजून 1-2 नाही राहत. आणि शेवटचा आहे -4.5 ते -4.6 मध्ये कोणत्या संख्या आहे. डायरेक्ट सांगा -4.55 दाखवा, -4.6 दाखवू शकतात. 7 आहे समजा. 5.8 दाखवू शकता, -4.59 दाखवू शकतात. ठीक आहे. -4.58 दाखवू शकतात. ठीक आहे. किंवा -4.594 दाखवू शकतात. असे सगळे संख्या तुम्ही दाखवू शकता, काही अडचण नाही. तर बाळांनो, इथं तुमची प्रॅक्टिस सेट संपलेली आहे. अतिशय सोपी प्रॅक्टिस सेट होती क्लास 9ची. ठीक आहे. प्रॅक्टिस सेट 2.2 इथं आपली कंप्लीट झालेली आहे. थँक्यू. ओके. ठीक आहे. तर बघूया आज चॅप्टर नंबर 2 आहे बेटा. अगदी सोपा चॅप्टर आहे, अतिशय सोपा चॅप्टर आहे. हा चॅप्टर कळणं खूप आवश्यक आहे बेटा. ठीक आहे. तर बघूया हा जो चॅप्टर आहे, या चॅप्टरचं जे नाव आहे पॅरलल लाईन अँड ट्रान्सव्हर्सल लाईन. पॅरलल लाईन आणि ट्रान्सव्हर्सल लाईन. ठीक आहे. आता पॅरलल म्हटलं तर तुमच्या डोळ्यासमोर आले असेल बघा. जर हे 2 पेन दिसत आहे तुम्हाला, असे उभेचे उभे दिसत आहे, राईट. याला काय म्हणणार तुम्ही, पॅरलल लाईन. काय म्हणणार बेटा, पॅरलल. मग हे असे असो का असे असो, असे असो, कसेही जाणार, पटरी सारखे जाणार, राईट. किंवा रॉकेट सारखे दोन्ही सोबत उडतील. ठीक आहे. अशा पद्धतीने दोन्ही स्ट्रेट फॉरवर्ड जातील. म्हणजे हा कुठंच लेफ्ट राईट होणार नाही. अशा सगळ्या लाईन्सला तुम्ही काय म्हणत असतात, पॅरलल लाईन. ठीक आहे. हे जे डस्टर दिसतंय, डस्टरची ही इकडची लाईन आणि इकडची लाईन कशी बेटा, पॅरलल. कशी आहे, पॅरलल, राईट. ही लाईन पॅरलल आहे, ही लाईन पॅरलल आहे, हे लाईन पॅरलल आहे. तुमचं जर पुस्तक घेतलं तर पुस्तकाची ही लाईन पॅरलल असते या लाईनला, राईट. ही लाईन पॅरलल असते ह्या लाईनला, राईट. अशा पद्धतीने ह्या पूर्ण लाईन कशा असतात बेटा, पॅरलल. नंतर एक शब्द आला बेटा, ट्रान्सव्हर्सल लाईन. काय, हे 2 मार्कर दिसत आहे तुम्हाला इक्वल डिस्टन्सवर, दोन्ही कसे दिसत आहे, पॅरलल दिसत आहे बेटा, पॅरलल, राईट. हां, त्यांच्या तुम्ही हा एक पेन असा ड्रॉ करून टाकतोय. काय केलं बेटा, हा पेन, हा ब्लॅक पेन, हे 2 व्हाईट पेन दिसत आहेत आणि हा ब्लॅक पेन या पद्धतीने मी ड्रॉ केलेला आहे. सॉरी. तर ही जी लाईन आहे, ही लाईन काय राहणार बेटा, ट्रान्सव्हर्सल. काय म्हणणार, या ब्लॅक पेनला काय म्हणणार बेटा, ट्रान्सव्हर्सल. हा एक पॉईंट आहे, हा एक पॉईंट आहे, डिस्टिंक्ट पॉईंट आहे. या 2 पॉईंटमध्ये ही छेदून चालली, छेदिका म्हणू शकता याला. 2 लाईनला जी लाईन छेदून जाते त्याला छेदिका म्हणतात. ट्रान्सव्हर्सल लाईन आहे. ठीक आहे. 2 किंवा 2 पेक्षा जास्त. ठीक आहे. अजून 3 पण काढू शकतो मी. जर हा एक पेन्सिल आहे, ही पेन्सिल तुम्हाला दिसत असेल, किंवा अजून एक मार्कर घेतो मी. इथे एक मार्कर दिसतोय. ठीक आहे. हा एक मार्कर आहे. म्हणजे आता किती मार्कर झाले बाळांनो, किती मार्कर झाले, 3 मार्कर जे दिसत आहे तुम्हाला, हे 3 कसे बेटा, पॅरलल आहे. आणि त्याच्यातून ही एक लाईन ड्रॉ केली मी. या लाईनला काय म्हणणार, या लाईनला काय म्हणणार, ट्रान्सव्हर्सल. काय म्हणणार, ट्रान्सव्हर्सल. आणि हे काय, पॅरलल. ठीक आहे. मग आता ही कन्सेप्ट क्लिअर झाली बेटा, मार्करवरून पॅरलल, ट्रान्सव्हर्सल. ठीक आहे. मग जी डेफिनेशन सांगते तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये काय सांगते बेटा,
द लाईन विच इन द सेम प्लेन. सेम प्लेन म्हणजे हा जो बोर्ड दिसतोय ना, या बोर्डला काय म्हणणार बेटा प्लेन. जो सरफेस एरिया असतो त्याला काय म्हणणार बेटा प्लेन. मी ज्या फरशीवर उभं आहे ती फरशी म्हणजे काय, स्पर्श म्हणजे काय प्लेन. तुमची एक भिंत जी असते आडवी असो किंवा उभी असो त्याला काय म्हणणार बेटा एक प्लेन. या प्लेनवर जर एखादी लाईन ड्रॉ करताय, द लाईन विच आर लाई इन द सेम प्लेन. प्लेन बदलत नाहीये, प्लेन एकच आहे. असा एक प्लेन आहे आणि असा एक प्लेन आहे. ठीक आहे, तर दोन प्लेनची लाईनची विचार नाही करायची, कारण की दोन प्लेनसाठी तुम्हाला क्लास 12th मध्ये बघावं लागेल बाळांनो. सध्या तुम्हाला फक्त कुठे बघायचं, क्लास 8th मध्ये बघायचं पॅरलल लाईन. सेम चॅप्टर क्लास 12th मध्ये सुद्धा आहे. ठीक आहे, मग द लाईन विच आर इन द सेम प्लेन अँड डू नॉट इंटरसेक्ट इच अदर. कुठंच इंटरसेक्ट होत आहे का बाळांनो, ह्या दोन्ही लाईनी इंटरसेक्ट होत आहे का, नाही होते. ही एक लाईन काढली, ही एक लाईन काढली, कुठे इंटरसेक्ट होतीये, नाही. ही लाईन काढली, ही लाईन काढली, ही इंटरसेक्ट होतीये, नाही. सेम प्लेन अँड डू नॉट इंटरसेक्ट इच अदर इज कॉल्ड पॅरलल लाईन. का म्हणणार यांना, पॅरलल लाईन. दोन लाईन कुठंच भेटत नाही आयुष्यभर. ही लाईन अशी जर गेली तर अशीच जाणार आणि ही लाईन सुद्धा अशीच जाणार. ठीक आहे, आरच्या बाहेर निघून जातील परंतु एक दुसऱ्याला कधी भेटणार नाही. अशा लाईनीला काय म्हणणार, पॅरलल लाईन. आता दुसरी एक लाईन आहे, कोणती बेटा, ट्रान्सव्हर्सल लाईन. कोणती आहे, ट्रान्सव्हर्सल लाईन. बोला बेटा, काय लाईन, ट्रान्सव्हर्सल लाईन. मग ही जी ट्रान्सव्हर्सल लाईन, ही लाईन काय करते, या दोन लाईन पॅरलल गेल्यात, त्याला एक लाईनने काय केलं, ही स्पर्श करून छेदून गेली. हा एका पॉइंट मध्ये हे दोन डिस्टिंक्ट पॉइंट भेटले. पॉइंट ए भेटला, पॉइंट काय भेटला बेटा, बी भेटला. मग इफ लाईन इंटरसेक्ट टू ऑर मोर लाईन, इफ लाईन इंटरसेक्ट करते दोन किंवा दोन पेक्षा जास्त, तुम्ही तीनही काढू शकता, चारही काढू शकतात, टू ऑर मोर लाईन, डिस्टिंक्ट पॉइंट इज कॉल्ड ट्रान्सव्हर्सल लाईन. मग अशा डिस्टिंक्ट पॉइंटला काय म्हणणार तुम्ही, ट्रान्सव्हर्सल लाईन. एक्स इज अ ट्रान्सव्हर्सल लाईन. एक्स काय, ही ट्रान्सव्हर्सल लाईन. कोणत्या लाईन साठी रे, एम आणि एन. इकडे बघा बेटा, आता नवीन पॉइंट आहे करस्पॉन्डिंग अँगल. आता करस्पॉन्डिंग अँगल काय असतात बाळांनो, इकडे बघा करस्पॉन्डिंग अँगल दिसते बेटा, इकडे कॅमेरा करा, करस्पॉन्डिंग अँगल. ठीक आहे, तर करस्पॉन्डिंग काय असतात बेटा, करस्पॉन्डिंग म्हणजे शेजारचे जे अँगल असतात. करस्पॉन्डिंग, करस्पॉन्डिंग हा शब्द कोणाला यूज करत असतो, शेजारी लोकांसाठी, राईट. हा, तर करस्पॉन्डिंगचा अर्थ काय असतो बाळांनो, इकडे थोडस लक्ष द्यायचं बेटा. करस्पॉन्डिंग म्हणजे काय, राईट. ह्या इथं जो एखादा पॉइंट आणि इथं जो एखादा पॉइंट आहे, तर इथं जो पॉइंट आहे बेटा, हा या पॉइंटचा काय बेटा, करस्पॉन्डिंग आहे. काय शब्द यूज करतोय मी बेटा, करस्पॉन्डिंग, राईट. तर करस्पॉन्डिंगची डेफिनेशन, इफ द आर्म्स ऑन द ट्रान्सव्हर्सल ऑफ पेअर ऑफ अँगल are in the same direction and the other arms are on the same side of the transversal, then it's called corresponding angle. तर काय असतं तो का, जर दोन भाषा लाईनी चालल्यात, म्हणजे डेफिनेशन कळण्यापेक्षा तुम्हाला एक्झाम्पल लवकर कळेल. या दोन लाईनी अशा चालल्या, मी दोन्ही लाईन ड्रॉ केल्या आणि ही टेक्स्ट बुकची डायग्राम आहे म्हणून हेच तुम्हाला एक्सप्लेन करतो बेटा. ठीक आहे, मग हा एक पॉइंट दिला, या पॉइंटला नाव दिलं बी, या पॉइंटला नाव दिलं मी ए, आणि हा इंटरसेक्ट पॉइंट जो आहे ह्या डी झाला आणि हा पॉइंट कोणता झाला बेटा, सी. आणि त्याच पद्धतीने दुसरी एक लाईन होती, त्या पॉइंटला दिलं मी एफ, हा पॉइंट आहे ई, हा पॉइंट आहे जी आणि हा पॉइंट काय बेटा एच. मग आता इथं जर पॉइंट बघताय बघा, सी डी ए, हा सी डी ए हा जो अँगल दिसतोय बेटा सी डी ए अँगल, हा क्रॉस करतोय किंवा स्टार करतोय. या सी डी ए अँगलचा करस्पॉन्डिंग कोणता अँगल आहे माहिती का बेटा, डीई एफ. काय दिसतंय बेटा, डीई एफ. हे जे दिसत आहेत, म्हणजे जर ही जे डायग्राम काढली मी, आता तुम्हाला डोळ्याने समजण्यासाठी मला ह्या अशा पद्धतीने दाखवावं लागेल बेटा. हे दिसते बेटा, ही डायग्राम दिसतीये. ओके, ही जी आहे डायग्राम दिसतीये, असं बघा बघा, इंटेरियर अँगल, हा इथलचा जो अँगल आहे बेटा, इथलचा जो अँगल, तो सेम अँगल कोणता आहे, हा. मग हे दोन्ही अँगल कसे बेटा, इंटेरियर अँगल. कसे अँगल बेटा, इंटेरियर अँगल. तर सी डी ए हा अँगल दिसतोय बेटा, सी डी ए हा अँगल दिसतोय, राईट. हा सी डी अँगल कोणास इतका आहे बेटा, अँगल डीई एफ, डीई एफ. मग हे दोन्ही अँगल एक दुसऱ्याचे काय बेटा, करस्पॉन्डिंग. मग हा अँगल जर ह्या अँगलचा करस्पॉन्डिंग असेल तर हा अँगल सुद्धा
या अँगलचा करस्पॉन्डिंग राहणार का नाही राहणार? CDB इज करस्पॉन्डिंग अँगल कोणता? DEG. आपण इक्वल आहे का नाहीये याच्यावर चर्चा नाही करत आहे, सध्या आपण काय करतोय? पेर काढतोय करस्पॉन्डिंग अँगलच्या. तर बघा CDB इज करस्पॉन्डिंग DEG सोबत, राईट? ओके, मग हा जितका राहणार, हा जो अँगल आहे हा करस्पॉन्डिंग, हा जो पूर्ण पार्ट आहे या करस्पॉन्डिंग अँगल. इक्वलची गोष्ट करत नाही, इक्वल साठी आपण नेक्स्ट प्रॅक्टिस सेट मध्ये बघू. सध्या काय बघतोय? करस्पॉन्डिंग. इथे दिसतंय बेटा? हा, तर थोडस झूम कर बेटा, झूम. खाली उतर, थोडस खाली उतर, कॅमेरा खाली घे, खाली घे. हा, झूम कर. हा, आता अँगल कोणता दिसतोय बेटा? HEF. कोणता दिसतोय? HEF. हा जो अँगल HEF म्हणजे हा 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 अँगल जो दिसतोय ना HEF, हा कोणा एवढा दिसतोय बेटा? EDA एवढा, EDA एवढा. मग हा 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 जो अँगल दिसतोय, हा इकडचा जो पूर्ण पार्ट आहे ह्या अँगलचा हा करस्पॉन्डिंग अँगल आहेत, राईट? नंतर HEG कुठे दिसते बेटा? HEG हा क्रॉस करतो बेटा, HEG हा अँगल कोणा एवढा आहे? हा EDB कुठे दिसते बेटा? EDB हा. याचा अर्थ काय बेटा? करस्पॉन्डिंग अँगलचा अर्थ कळाला काय? जर हा अँगल असेल तर या अँगलचा करस्पॉन्डिंग हा असेल, हा अँगल असेल तर याचा करस्पॉन्डिंग अँगल हा असेल. क्लिअर? जर हा अँगल असेल तर याचा करस्पॉन्डिंग अँगल हा असेल, आणि हा जर अँगल असेल तर याचा करस्पॉन्डिंग अँगल हा असेल, राईट? तर क्लिअर झालं? वाटल्यास अजून थोडंसं डिटेलमध्ये सांगू, ठीक आहे? तर थोडंसं अजून मी तुम्हाला एकदा सांगून देतो बेटा. हे सगळं बोर्डवरचं रब करतोय, ठीक आहे? हां, लेक्चर आपलं फर्स्ट चालू आहे, थोडंसं इंट्रोडक्शनचा पार्ट आहे, नंतर प्रॅक्टिस सेट घेऊ आपण. तर बघा, ह्या दोन लाईनी चालल्यात आणि ही एक लाईन आहे समजा, राईट? मग अँगल ए जर आहेत, याचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता राहणार बेटा? बी अँगल राहणार. कोणता राहणार? बी अँगल. कोणता राहणार बेटा? बी राहणार का? नाही. कोणता राहणार? ह्या ए चा करस्पॉन्डिंग अँगल कोणता राहणार? हा बी राहणार, राईट? जर हा सी अँगल जर असेल तर या अँगलचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता राहणार बेटा? हा सी अँगल राहणार, राईट? हा ए अँगल, राईट? या सी चा करस्पॉन्डिंग हा. मग याला काय नाव देऊ वाटल्यास? डी अँगल नाव देऊ, राईट? हा, त्याच्यानंतर हा जर ई अँगल असेल, हा जर ई अँगल असेल तर याचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता राहणार बेटा? एफ अँगल. कोणता राहणार? एफ. त्याच्यानंतर हा जर जी अँगल असेल तर ह्या जी अँगलचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता बेटा? एच. मग हे सगळे एक दुसऱ्याचे कोणते अँगल आहे? करस्पॉन्डिंग अँगल. कोणते अँगल आहे? करस्पॉन्डिंग अँगल. क्लिअर झालं बेटा? करस्पॉन्डिंग अँगल परत एकदा सांगू, अशा कोणत्याही दोन लाईनी अशा जर काढल्या, जर ए बी सी डी ई एफ जी एच असे जर नाव दिले, तर तुम्हाला जर सांगितलं एचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे, तर एचा करस्पॉन्डिंग अँगल आहे बेटा ई. कोण आहे बेटा? ई. तुम्हाला विचारलं सी चा करस्पॉन्डिंग अँगल कोण आहे, तर जी. त्याच्यानंतर बी चा करस्पॉन्डिंग अँगल कोण आहे? बी चा करस्पॉन्डिंग अँगल एफ. डी चा करस्पॉन्डिंग अँगल कोण आहे बेटा? एच. क्लिअर झाली? कशी डायग्राम काढली? अजून एक डायग्राम काढून देतो बेटा, परत विसरू नका करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे काय, ठीक आहे? तर करस्पॉन्डिंग अँगल तुम्ही विसरून जातात, ठीक आहे? तर करस्पॉन्डिंग अँगल बिलकुल विसरू नका, राईट? तर करस्पॉन्डिंग अँगल काय असतात बघा, दोन लाईनी अशा काढल्या आणि एक लाईन अशी काढली, याला एल, याला एम, याला एन, याला ओ, याला पी, याला क्यू, याला आर आणि याला काय? एस. आता सांगा एलचा करस्पॉन्डिंग कोण आहे बेटा? या एलचा करस्पॉन्डिंग कोण आहे? अँगल एल इज करस्पॉन्डिंग इक्वलचा विषय चालू नाही आहे. अँगल एलचा करस्पॉन्डिंग कोण राहणार आहे? अँगल पी. त्याच्यानंतर अँगल एमचा करस्पॉन्डिंग कोण राहणार? अँगल एमचा करस्पॉन्डिंग कोण राहणार? अँगल क्यू. त्याच्यानंतर अँगल एनचा करस्पॉन्डिंग कोण राहणार? अँगल आर. आणि अँगल ओचा करस्पॉन्डिंग कोण आहे? अँगल एस. हे सगळे एक दुसऱ्याचे काय? करस्पॉन्डिंग अँगल आहे. कोणते अँगल आहे? करस्पॉन्डिंग अँगल आहेत. क्लिअर झाला आता करस्पॉन्डिंग अँगल? काही डाऊट कोणाला? नाही, बिलकुल डाऊट नाही राहायला पाहिजे. आता तुम्हाला करस्पॉन्डिंग अँगल क्लिअर झाला. आता दुसरा जो प्रकार आहे इंटेरियर अँगलचा विचार करणार आहे. डायग्राम हीच राहणार, कारण की टेक्स्टबुकची क्वेश्चन आहे, टेक्स्टबुक नुसारच चालू आपण सध्या. नंतर मी तुम्हाला वाटेल तेवढे एक्झाम्पल घेऊन देईन, राईट?
ही जी डायग्राम दिसती तुम्हाला अशा पद्धतीने, हा पॉइंट कोणता होता बेटा? ए. वाटल्यास परत काढून देतो डायग्राम, टेक्स्टबुक मधलीच आहे, जशीच तशीच काढून देतो म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही. पेज नंबर 7 वर आहे बेटा ही डायग्राम. ए डी बी सी एफ ई जी आणि काय, आता हे जे पॉइंट दिसतात बेटा, ठीक आहे. आता इंटेरियर अँगलचा विचार चालू आहे. इंटेरियर म्हणजे काय? अ पेअर ऑफ अँगल दिसते बेटा, इथं इथं बघ, इथं बघ. अ पेअर ऑफ अँगल विच आर ऑन द सेम साइड. कोणती साइड आहे? सेम साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल अँड इनसाइड द गिवन. अ पेअर ऑफ अँगल विच आर ऑन द सेम साइडचा विचार चालू आहे बाळांनो, डिफरंट साइड नाहीये. कोणती साइड आहे? सेम साइड. मग अशाला काय म्हणणार तुम्ही? इंटेरियर अँगल. अँगल ADE. कोणता अँगल दिसतो बेटा? ADE. ही जी डायग्राम होती अशा पद्धतीने, मी वाटल्यास इथंच काढून देतो तुम्हाला. अशा पद्धतीने ही डायग्राम दिलेली तुम्हाला. याला A नाव दो, याला D नाव दो, याला C देतो, याला B देतो. नंतर हा तुमची ही जी डायग्राम आहे, इथं F पॉइंट, हा E पॉइंट आणि हा झाला तुमचा G आणि हा झाला H. आता या इंटेरियर अँगलची चर्चा चालू आहे बाळांनो. ADE, हा ADE, हा ADE, हा अँगल जो दिसतोय ADE, हा इंटेरियर कोणत्या अँगल साठी? DEF साठी. कुठे दिसते बाळांनो? DEF बघा, ADE, त्याच्यानंतर DEF, हे दोन्ही अँगल म्हणजे मध्ये आले. दोन्ही अँगल जे मध्ये येत असतात अशा अँगलला काय म्हणतात बेटा? इंटेरियर. हा मार्कर दिसतोय अशा पद्धतीने. हा अँगल एक दुसऱ्याचे कोणते? हे दोन्ही बोट काय दिसत आहे? इंटेरियर अँगल. काय? कोणते? इंटेरियर अँगल. हे एक दुसऱ्याचे कोणते अँगल आहे बेटा? इंटेरियर अँगल. हे इकडे बघा, इकडे बघा, हे अशा पद्धतीने हा अँगल, हा अँगल, या दोघांमध्ये जे इंटर येते इंटेरियर अँगल, जे इंटर येते यांना काय म्हणणार? इंटेरियर. जे इनसाइड आहे त्यांना काय म्हणणार? इंटेरियर अँगल. मग आता तुम्ही सांगा BDE ह्या अँगलचा इंटेरियर अँगल कोणता राहणार? सांगा, कोण सांगतं? DEG. हा हे हा अँगल, हा अँगल, हा अँगल, हा अँगल एक दुसऱ्याचे कोणते कोणते अँगल आहे? हे अँगल आहे एक दुसऱ्याचे इंटेरियर. मग परत जर मी तुम्हाला जर सांगायचा विचार केला बाळांनो, इकडे थोडंसं लक्ष द्या. हे अँगल हा ABCDEF G आणि H. तर तुम्हाला विचारलं ए चा इंटेरियर कोण आहे? अँगल ए, अँगल बी इंटेरियर आहे, अँगल F, अँगल E काय एक दुसऱ्याचे इंटेरियर अँगल आहे. ठीक आहे. जे मध्ये आले त्यांना काय होणार? इंटेरियर अँगल. दोन लाईनच्या मध्ये पण येऊ शकता बघा. दोन लाईन अशा काढल्यात आणि अशा काढल्यात. मग कोणकोणते इंटेरियर अँगल? यांना नाव द्या. ABCDEFGHIJKLMNOP. चल बघा, इंटेरियर अँगलच्या पेर काढा. EI, अँगल E, अँगल I, त्याच्यानंतर अँगल F, अँगल I, त्याच्यानंतर अँगल G, अँगल K आणि नंतर अँगल H, अँगल L. हे GH, हे KL, IJEF हे एक दुसऱ्याचे काय? इंटेरियर अँगल. आता बघू बेटा, अल्टरनेट अँगल कोणता आहे? अल्टरनेट अँगल. अल्टरनेट अँगलला झेड अँगल म्हणायचं. कोणता अँगल म्हणणार बेटा? झेड अँगल. मग अल्टरनेट अँगल ही जी डायग्राम आहे ही इथून मी आता रब करतोय. अल्टरनेट अँगलचा विचार चालू आहे बाळांनो. अल्टरनेट अ पेअर ऑफ अँगल विच ऑन द अपोजिट साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल अँड देअर आर्म ऑन द ट्रान्सव्हर्सल शो अपोजिट डायरेक्शन. तर बघा ही डायग्राम दिसतीये बाळा, इकडे बघ. हा ही डायग्राम तुम्हाला जी टेक्स्टबुक पेज नंबर 7 मध्ये दिली ADBCEFEGH. ह्या याच्यात कोणताही जर अँगल आहे तर ते म्हणतात पेअर ऑफ अँगल विच आर ऑन द अपोजिट साइड. कसे आहे बेटा? एक दुसऱ्याची अपोजिट साइड. इथं जर अँगल असेल तर हा त्याचा अपोजिट साइड, इथं अँगल असेल तर हा त्याचा काय झाला? अपोजिट साइड झाला. राईट. मग हे जे अपोजिट अँगलची जी चर्चा चालली किंवा इथं जो अँगल आहे त्याचा हा अपोजिट होतो, इथं जो अँगल त्याचा हा
अपोजिट होतो, म्हणजे झेड टाईप अँगल तयार झाला पाहिजे. कसा अँगल तयार झाला पाहिजे, झेड इथलचा किंवा असा असा अँगल तयार होईल. ठीक आहे, मग अशा झेड शेपमध्ये जे अँगल तयार होतात अशा यांना काय म्हणणार, अल्टरनेट अँगल. कोणता अँगल शब्द म्हणतो मी, अल्टरनेट. अ पेअर ऑफ अँगल विच आर ऑन द अपोजिट साइड ऑफ ट्रान्सफर. ही पेअर राहणार ट्रान्सव्हर्सल अँड देअर आर्म ऑन द ट्रान्सव्हर्सल शो अपोजिट डायरेक्शन. मग हा आर्म इकडे चालला, हा आर्म्स इकडे चालला, म्हणजे कोणती झाली बेटा, अपोजिट. एक आर्म्स ज्यावेळेस झेड अँगल तयार होत असतो, एक आर्म्स इकडे जाणार, एक आर्म्स इकडे जाणार, एक दुसऱ्याची काय झाले अपोजिट. एक इथं जाणार, एक इकडे जाणार, हे काय झाले एक दुसऱ्याचे अपोजिट. काय झाले, अपोजिट. ठीक आहे, इंटेरियर अँगल. आता याचा जर विचार केला, एडीई कोणता दिसतोय बेटा, एडीई. हा, आता याचे दोन टाईप आले, एक इंटेरियर अल्टरनेट अँगल आणि एक एक्सटेरियर. एक्सटर्नल पार्ट मध्ये जे येणार त्यांना एक्सटर्नल म्हणा आणि जे मध्ये येणार त्यांना काय करणार, इंटेरियर. मग एडीई हा जो अँगल आहे हा या एडीईचा अल्टरनेट राहणार डीईजी. कोणता राहणार, डीईजी, म्हणजे हा झेड टाईप अँगल. अँगल एडीई इज अल्टरनेट अँगल कोणाचा, डीईजी. बट हे कोणते, इंटेरियर अँगल आहे. कोणते, हा इंटेरियर अँगल. त्याच्यानंतर अजून जर विचार केला, बीडीई अँगल बीडीई कोण सांगतं बाळांनो, या अँगलचं अल्टरनेट अँगल कोणता राहणार, इकडचा अँगल राहणार. कोणता, याला इज अल्टरनेट अँगल. ए म्हणजे काय, अल्टरनेट अँगल. ए म्हणजे काय, अल्टरनेट अँगल. कोणता राहणार आहे, डीई. कोणता आहे, बीडीई. याचं काय, डीईएफ. कोणता राहणार, डीईएफ. हे एक दुसऱ्याचे कोणते, अल्टरनेट अँगल. इंटेरियर आहे का एक्सटेरियर आहे, इंटेरियर. कोणता वर्ड आहे, इंटेरियर. आता बघू एक्सटेरियर. तर एक्सटेरियर मध्ये बघा, हा जो अँगल दिसतोय सीडीबी हा अँगल बघा, सीडीबी. या अँगलचा एक्सटेरियर अँगल कोणता राहणार, एफईएच म्हणजे हा या अँगलचा हा काय झाला बेटा, हा अँगल, हा एक दुसऱ्याचे काय झाले, हे जो अँगल दिसतोय बेटा हा ब्रॉड मध्ये काढलेला आणि हा जो ब्रॉड काढला, हे एक दुसऱ्याचे कोणते, एक्सटेरियर अँगल. कोणते, एक्सटेरियर अल्टरनेट अँगल, एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. तर सांगा अँगल सी डी बी इज अल्टरनेट अँगल कोणता राहणार एक्सटेरियर मध्ये, एफईएच. अँगल एफईएच. त्याच पद्धतीने ए डी सी, अँगल ए डी सी याचा एक्सटेरियर कोणता राहणार, जीईएच. अँगल जीईएच. क्लिअर. काही डाऊट कोणाला, इंटेरियर एक्सटेरियर करस्पॉन्डिंग सगळ्या गोष्टी कळाल्यात. परत एकदा एक्सप्लेन करून दो, सगळ्या गोष्टी. तर बघूया परत सगळ्या कन्सेप्च्युअल, कारण की मी अगोदर तुम्हाला कन्सेप्ट सांगत असतो, नंतर प्रॅक्टिस सेट घेत असतो बाळांनो. अगोदर प्रॅक्टिस सेट करण्यापेक्षा कन्सेप्ट क्लिअर होणं आवश्यक आहे. इकडे लक्ष द्या. जर अशा दोन लाईनी काढल्यात आणि इथं अँगल नाव दिले यांना मी ए बी सी डी ई एफ जी एच, हे दिसतंय बेटा. हां, मग तुम्हाला जर विचारलं करस्पॉन्डिंग अँगल सांगा, कोणते बेटा, करस्पॉन्डिंग अँगल जर सांगा, तर करस्पॉन्डिंग अँगल कोणते राहणार, ए. अँगल ए, तर अँगल एचा करस्पॉन्डिंग कोण राहणार आहे, अँगल ई. त्याच्यानंतर विचारलं अँगल सी चा करस्पॉन्डिंग कोण राहणार, तर अँगल सी चा करस्पॉन्डिंग एच राहणार. त्याच्यानंतर अँगल बी चा करस्पॉन्डिंग कोण राहणार, अँगल एफ राहणार. अँगल डी चा करस्पॉन्डिंग कोण राहणार, अँगल जी राहणार. राईट. हे सगळे कोणते बेटा, करस्पॉन्डिंग अँगल, करस्पॉन्डिंग अँगल. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं इंटेरियर अँगल काढा, तर इंटेरियर अँगल काय राहणार, अँगल डी चा इंटेरियर कोण आहे, अँगल एफ आहे. अँगल सी चा इंटेरियर कोण आहे, अँगल ई आहेत. हे कोणते बेटा, हे आहे इंटेरियर अँगल. त्याच्यानंतर तुम्हाला अल्टरनेट अँगल विचारलात, तर अल्टरनेट इंटरनल इंटेरियर अल्टरनेट अँगल जर विचारतोय मी, तर सांगा कोण सांगते, अँगल सी चा अल्टरनेट अँगल राहणार, अँगल सी चा अल्टरनेट अँगल राहणार अँगल एफ. ठीक आहे. त्याच्यानंतर अल्टरनेट डी चा कोण राहणार आहे, अल्टरनेट डी चा अँगल कोणता राहणार आहे, ई राहणार. अँगल कोणता राहणार, ई. त्याच्यानंतर एक्सटेरियर अल्टरनेट अँगल विचारला, तर एक्सटेरियर अल्टरनेटिव्ह विचारला तर काय राहणार आहे,
अँगल जो ए दिसतोय एक्सटेरियरमध्ये, अँगल एचा कोण राहणार, अँगल एचा अँगल एफ राहणार, आणि अँगल बीचा कोण राहणार बेटा, अँगल बीचा अँगल एच राहणार. हे सगळे काय एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. आता प्रॅक्टिस सेट अतिशय सोपी बेटा, हे तुमचं नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. स्टॉप.